नाहीये. पंच सुनील मात्रे सरांचा इशारा लेग बाईज धावा येवत कशाही येवत. अगदी 2 धावा आलेले आहेत आणि निश्चितच आपण ऐकूया समोरच्या कक्षामधून मोहन दादा भोईर आहे ना. हॅलो हॅलो. पहिल्या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कारचा मानकरी नामदेव आपण देखील स्टेजवर यायचंय. अतिशय चांगला चेंडू सुरेख सुंदर पद्धतीने मथुर चेंडूची सांगता आपण पाहिली. चेंडू हलक्या बॅट फक्त थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. चेंडू शॉट कव्हरला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज झाला कपिल. या एक धावेने संघात धावसंख्या 3 वर पोहोचते. अतिशय चांगला फटका मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एक धावेने दिवास्फोट दिवा संघ पोहोचतोय 4 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आदरणीय विनोदजी ठाकरे, सचिन ठाकरे आणि अदर्स टीम यांची आपण देण पाहतोय. एक सुरेख सुंदर अप्रतिम स्पर्धेचं अतिशय चांगलं आयोजन पाहतो. ऑन साईडचा फटका आपण पाहतो. चेंडू शॉट कव्हरला एक धाव कंप्लीट. चिक्की धाव. मला वाटतं फलंदाज बाद आहे. धाव घेण्याचा एक आत्मघातकी प्रयत्न ती गाय यांनी संकटात नाही आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचू शकला नव्हता. चिक्की धाव घेण्याचा एक धाडसी निर्णय आपण पाहिला होता. असफल होते. फलंदाज महत्वाचा बाद होतोय कपिल. गुड. हॅलो. हॅलो. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्वेर मारा. पंचायत समांतर धाव मिळते अवांतर. एक धावेने सगळ्यात धावसंख्या नाही पुढे सगळी धावसंख्या होते ती 5. अगेन्स्ट गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू सुरेख सुंदर पद्धती मुस्कुळ चेंडू. चेंडूला सुंदरसा ऑपरेटरचा फटका देखील आपण पाहिला. बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फॉलोमध्ये चेंडूला कलेक्ट करता आलं नव्हतं. निश्चितच मात्र एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला आणि एक धावेने दिवास्फोट दिवासंघ धावसंख्या पुढे सरकते 36. एक बाद 6. षटक क्रमांक पहिलं नाणेफेक जिंकल्यानंतर आपण पाहिले एक धाडसी निर्णय. नेक्स्ट बॅट्समन उदय. वेलकम प्रदीप. ऑन साईडचा फटका उदयच्या बॅट मधून चेंडू शॉर्ट मिड विकेटला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते का? यस, धाव कंप्लीट होते. षटक क्रमांक पहिलं संपता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडीशी संत सुरुवात आहे. खराब सुरुवात आहे. निगडी सुरुवात आपण पाहतो. साजेशी कामगिरी धावफलकावर दिसत नाहीये. धावसंख्या फक्त आणि फक्त 7. तर जाऊया आपण मॅनचा पुरस्कार देण्यासाठी. मान्यवर कक्षामध्ये नुकतेच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं मान्य श्री गिरीश म्हात्रे साहेब आपण आपल्या शोभा असते जी आकर्षक ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. स्वर्गीय बालराम खंडू जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र चिरंजीव विकास बालराम जोशी यांच्याकडनं जाऊयात आणि त्यांच्याकडनं ही ट्रॉफी आम्हाला उपलब्ध झालेली आहे आणि त्या ट्रॉफीच्या ठिकाणी वितरण केलं जातं. वेल प्लेट. त्याचबरोबर जगनजी म्हात्रे यांच्याकडनं देखील गिफ्ट टेम्पल आहे. हॅलो. हॅलो. अतिशय सुरेख सुंदर पद्धतीने मुस्कुळ चेंडूची फेक झाली होती. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आला नव्हता. फलंदाजाला स्विंग अँड मिस आपण पाहिला. अतिशय चांगला चेंडू. गोलंदाज
योगेश याचा निर्धाव चेंडू जातो धावसंख्या षटक क्रमांक पहिलं. या ठिकाणी मात्र फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील चांगला आहे. बघूया एक्झिट चेंडू कुठं ट्रॅव्हल होत आहे, क्लिअर करू शकला नाहीये. काय कमालीचा झेल त्या ठिकाणी कलेक्ट केला होता कमलाकर याने, अतिशय प्रथम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला उदय याचा. एनजीओ ग्रुपची जोडी देखील आहे आणि आज मित्रांनी देखील मित्राचा कुठेतरी घात केलेला आहे. नेक्स्ट बॅट्समन पुण्यनाथ येतोय. आज आमच्या शशी म्हात्रे देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. कमालीचा खेळाडू आहे, मात्र वर्णी लागत नाही हे मात्र दुर्दैव आहे. अतिशय चांगला फटका चेंडूला सुंदरसा उगचा फटका आपण पाहतो. चेंडू लॉंग लेगला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न, मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. 2 धावा देखील कंप्लीट केले जातात. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सरकत धावसंख्या होते ती 9. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो. नाणेफेक जिंकल्यानंतर एक दाटशी निर्णय आपण पाहिला दिवास्पोर्ट दिवा संघाचा फलंदाजी करण्याचा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 संघामधून जी नाणेफेक झाली होती आदरणीय कपिल मोरेश्वर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या दोन्ही संघामधून नाणेफेक झाली होती. फलंदाज चप्पल झाला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला हुक करण्याचा मनसुबा देखील आपण पाहिला होता. मला चेंडूची लाईन रीड करता आली. फलंदाजाला एक निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे. कैलाश याला आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र थोडासा इनसाइडचा फटका आपण पाहतो. चेंडू शॉर्ट कव्हरला येतो. एक धाव कंप्लीट. आउटफील्ड मधून जोपर्यंत केली जाईल चेंडूची फेक तोपर्यंत सहज गती 1-2 धावा कंप्लीट. या 2 धावांची संख्या धावसंख्या 11 वर पोहोचते. पुण्यनाथ आणि कैलाश एक बिंदीची जोडी देखील मैदानामध्ये आपण पाहतो. दिवास्पोर्ट दिव्या संघाची अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मारुतो पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय कैलाश. अतिशय चांगला चेंडू तिथे स्वरूपाने चेंडूला सुंदर ऑनराईटचा फटका होते. कार्पेट चेंडू जातो मिडॉनला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा देखील प्रयत्न, यस धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 13 वर पोहोचते. कमालीची गोलंदाजी देखील आपण पाहिली योगेशाच्या माध्यमातून. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहिली. फक्त आणि फक्त 6 धावा देऊन एक महत्वाचा फलंदाज देखील ज्यानं बाद केला होता उदय सारखा फलंदाजाला ज्यानं बाद केलं होतं. आदरणीय विनोद ठाकरे, सचिन ठाकरे एंड अदर्स टीम 40+ गवदेवी रांजोळी एंड जयहरी स्पोर्ट्स रांजोळी या संघांच्या माध्यमातून मित्र आपण पाहतो क्रिकेटचा बिग इव्हेंट. काय कमालीचं आयोजन आहे. सध्या भिवंडीमधून एक चर्चा त्या स्पर्धेची चालू आहे. ती स्पर्धा आपण पाहतोय. विनोद ठाकरे यांची देण आपण पाहतोय. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचा अतिशय वाखाणण्याजोग असं आयोजन आहे. 3ऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक 3रं गोलंदाज राजू. आज गंगामाता गोंदवली विपक्ष 15 काढलेले सांगाल देखील आपण या मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहणार. त्यानंतर अमर कासने विपक्षीय न्यू मेलन पायगाव. हॅलो. 3ऱ्या षटकाला प्रारंभ होते. गोलंदाज राजू आपल्या फालतूरमध्ये चुकतोय. पंच डेड बॉलचा इशारा करतो. कुठल्या प्रकारची धाव नसावी. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून आज ऑल दी बेस्ट केले जातं ऑर्गनाइज कमिटीला. कालिकामाता खारबाव 2021-22 या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागलेला असा खेळाडू महेंद्र पाटील बाहुबली म्हणून ज्याला संबोधलं जातं.
खारबाव संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू महेंद्र पाटील यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद महेंद्र पाटील. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता बघा. फलंदाजाला आपल्याला बाद करायचं आहे. फलंदाज कुठल्या इंडने जर धाव घेत असेल त्या फलंदाज बाद करणं आता मात्र अनिवार्य झाले आहे. कारण संघटनेचा नियम आहे, जर आपण त्याला बाद केलं नाही तर तुम्हाला कदाचित पॅनलाइज केलं जाईल, पॅनल्टीचा सामना करावा लागेल. मित्र, या स्पर्धेपासून एक नवीन नियमावली देखील आपण पाहतोय संघटनेची. आपण चेक नोसाठी ज्या 5 धावा ठेवल्या होत्या, आता मात्र त्यामध्ये कुठेतरी कटौती झालेली आहे. फक्त 3 धावा पनिश म्हणून दिल्या जाणार आहेत. नेक्स्ट बॅट्समन किरण येतोय. बघा मित्रो, आजच्या या स्पर्धेपासून भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेची नवीन नियमावली आपण पाहतोय. चेक नोसाठी आपण ज्या 5 धावा पनिश म्हणून दिल्या जात होत्या, आता मग त्यामध्ये कटौती झालेली आहे. त्या धावा 3 असतील याच्या पुढं. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, पुढे मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका चेंडूला का सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका आपण चेंडूला सुंदरसा स्वीप केला होता आणि स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार चौकार येतोय फलंदाज पुण्यनाथ तिच्या बॅटमधून. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं होतं. एक कमालीचा फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. 19. हा चेंडू मात्र खराब असेल. पंच नो बॉलचा चेक नो. चेक नो. गोलंदाज बघा, आपण या ठिकाणी गोलंदाजी करू शकणार नाही. पनिश म्हणून तुम्हाला 3 धावांची पॅनल्टी देखील या ठिकाणी लावली जाणार आहे. 3 धावा नियमावली आहे. 40+ संघटनेची नवीन नियमावली 3 धावा आहेत. यापूर्वी 5 धावा होत्या, त्यामध्ये कुठेतरी कटौती झाली. आजच्या स्पर्धेपासून नवीन नियमावली फक्त 3 धावा पनिश म्हणून तुम्हाला केले जातील. मात्र गोलंदाज यानंतर तुम्हाला गोलंदाजी देखील करता येणार नाहीये. चेक नो. या स्पर्धेतला पहिला गोलंदाज बघा. गोलंदाज तुम्हाला आता गोलंदाजी करता येणार नाही. चेक नो. आणि पनिश म्हणून एक 3 धावांची पॅनल्टी देखील दिली जाते. बघा दोन्ही संघ लक्ष द्या, आम्ही पॅनल्टी ऍड करतोय. या 3 धावेने दिवा संघाची धावसंख्या पुढे सॉरी धावसंख्या 3 ने पुढे सकते. 22. दिवा संघाचा कॅप्टन आपण देखील दखल घ्या. 3 धावा आम्ही पॅनल्टीची ऍड करतोय. आपली धावसंख्या 3 ने पुढे सकते. 22. तीन चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत. ऑप्शन गोलंदाज आपण पाहतोय जयेश. बघूया, अजून गोलंदाज सिलेक्ट झालेला नाहीये. ऑप्शन गोलंदाज मला वाटतं रवी येतोय की जयेश की जालिंदर. महेंद्र बाहुबली कालिका माता खारबाव या संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू 2021-22 या स्पर्धांचं आपण आयोजन पाहिलं. 2021-22 या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याचा गौरव संघटनेने केला, महेंद्र यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद महेंद्र. कमालीचा चेंडू, अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. स्विंग अँड मिस, परिपूर्ण बीट होताना फलंदाज पाहिलं. फलंदाज नीचे थोडासा शप्पल झाला होता, मात्र काय कमालीची फेक झाली होती. परिपूर्ण बीट होताना फलंदाज पुण्यनाथ याला आपण देखील पाहिलं होतं. नेक्स्ट नो बॅट्स गोलंदाज ऑप्शन गोलंदाज आपण जयशाला पाहतोय.
या ठिकाणी फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला बघा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूकडे बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. एक निर्धाव चेंडू जातोय वारंवार चुका मात्र दिवा संघाच्या माध्यमातून आपण देखील पाहतोय. डॉट चेंडू आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील डॉट. धावसंख्या स्थिर आहे ती 22. षटक क्रमांक तिसरं. आणि या ठिकाणी मात्र चेंडू अतिशय उत्तम स्क्वेअर कट केलं. चेंडू थर्ड मॅनला जातोय. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या दोन्ही पुढे सरकते. 24. षटक क्रमांक तिसरं संपतं. 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होती ती 24. हॅलो हॅलो. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहतो. कमालीचा फटका होता. किरणीच्या बॅटमधून 1 बॉल एका टप्प्याने चेंडू जातो वॅडिश. लॉंग ऑन लॉंग सरळ सीमेच्या बाहेर जाणारा चौकार येतो. चौकार संख्या धावसंख्या आणि त्यांनी देखील ऑर्गनाइज कमिटी आणि दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद हरी. अतिशय चांगला फटका. किरणीच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट. कमालीचा फटका. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं होतं. चेंडूची लाईन लवकर रीड केली. ऑन सेटचा बिग ब्लास्ट देखील त्याच्या बॅटमधून काय कमालीचा आपण पाहिला. आणि चेंडू मात्र जातोय कौ कॉर्नर सी मार्शा बाहेर. षटकार. जरी या ठिकाणी काही गोष्टींचं सेलिब्रेशन करत असलो तरी मनाने आज फार दुःखी आहोत. कारण की आज स्वर सम्राज्ञी भारतरत्न पुरस्काराने ज्यांना देशानं सन्मानित केल्या अशा ज्ञान कोकिला लता दीदींचं आज दुःखद निधन झालेले. आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जाईल. अतिशय चांगला फटका होता. इनसाइडचा आपण पहिला चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय आणि जोपर्यंत आउटफील्ड मधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सरकते 36. आता मात्र एक चांगलं कमबॅक करताना देखील आपण पाहतो दिवास संघाला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. ऑनसाइडचा चांगला फटका पाहतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडीसा आत्मघातकी आहे आणि बघूया निश्चितच अति घाई संकटात नाही बघा. धाव घेण्याचा आत्मघाती प्रयत्न आपण पाहिला होता. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा मऊ मात्र आवडता आला नाही आणि दुसरी धाव घेणारा महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय किरण.
अतिशय चांगला फटका ऑन साईडचा आपण पाहतोय. वन बॉस एका टप्प्याने मात्र चेंडूला आणि निश्चितच बॅकिंग अतिशय चांगली आपण पाहतोय. कुठेतरी क्षेत्ररक्षण बीट करणारा चेंडू पाहिला होता. बॅकिंग उत्तम आपण पाहिली आणि मात्र तोपर्यंत सहजगत एक 2 धावा घेण्याची संधी. न्यू बॅट्समन प्रल्हाद येतोय. पहिला चेंडू पेस करताना पाहिजे बॅटमधून आपण 2 धावा पाहिल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सरकते 39. पुन्हा एकदा प्रल्हादेच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका मात्र वेल जज कॅच. काय कमालीचा झेल त्या ठिकाणी कलेक्ट केला गेला. या अगोदर आपण पाहिलं तो कमला केलेला एक उदय याचा झेल कलेक्ट केला होता. तेव्हा मात्र एक वेगळा सेलिब्रेशन देखील त्यांनी केलं होतं. आनंद देखील साजरा केला होता. उदयसारख्या फलंदाजाला बाद केल्यानंतर कमलाकर यांनी देखील आपलं सेलिब्रेशन केलं होतं. मात्र झेल कलेक्ट केला जातोय. 4 षटकांची ती धावसंख्या होती ती 39 आणि विजयाचं लक्ष असेल ते 40 धावांचं. प्रतिशतका आपण विचार केला तर 10 धावांची सरासरी आहे. यानंतर मात्र जो सामना असेल तो जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि विजेता संघ. त्यानंतर मात्र जी लढत असेल बांद्र्या मारुती काल्लेर विपक्ष गंगामाता गोंदवली. अँड बॅक टू नाव क्रिकेट जाऊया मित्र आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. विजयाचं लक्ष आहे ते 40 धावांचं. प्रतिशतकापणे विचार केला तर 10 धावांची सरासरी आहे. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकू एक सुमधुर आवाज. माझे परममित्र तालुका क्रिकेट उत्तम आवाज आहे व्हॉइस ऑफ मानकोली. ओल टू कालुराम केनी सर. या स्पर्धेचा आयोजक संघ गावदेवी 40+ रांजणोली व जय स्पोर्ट रांजणोली. आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून पहिल्या फेरीची दुसरी लढत मैदानामध्ये सध्या सुरू आहे. दिवा स्पोर्ट दिवा आणि गावदेवी वडघर. चालू सामन्यातून विजयी संघ जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाबरोबर दुसऱ्या फेरीची पहिली लढत खेळेल. बघूया 40 धावांचं लक्ष आहे विजयासाठी गावदेवी वरगड या संघासमोर. चला आपली सलामीर जोडी त्वरित रवाना करायचे कमलाकर पाटील. आणि निश्चितच या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात जे आकर्षक ट्रॉफी आणि गिफ्ट बॉक्स स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय बालाराम खंडू जोशी यांच्या स्मरणार्थ श्री विकास बालाराम जोशी. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जो आकर्षित चषक देणार आहोत. बीजेपी शाखा अध्यक्ष जगन्नाथ जिप्रे म्हात्रे यांच्या माध्यमातून. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज स्वर्गीय बालाराम खंडू जोशी
यांच्या स्मरणार्थ श्री विकास बालराम जोशी यांनी आम्हाला ही पारितोषिक इथं स्पॉन्सर केली आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी जी आकर्षित ट्रॉफी आहे स्वर्गीय शांताबाई बालाराम भांबरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजोलीचे माजी उपसरपंच आणि गावदेवी 40+ रांजोलीचे उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज रवींद्र बालाराम भांबरे. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी आणखीन एक सायकल जे आपण पाहतोय ते सौभाग्यवती ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजोलीच्या माजी सरपंच स्वाती भोलेनाथ पाटील यांनी आम्हाला पारितोषिक स्पॉन्सर केले आणि या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थीय असे जे आकर्षित चषक पाहतोय स्वर्गीय वसंत सुंदर ठाकरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव माननीय श्री विनोदजी वसंत ठाकरे अध्यक्ष उद्योग आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण. त्यानंतर माननीय श्री सचिनजी वसंत ठाकरे युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून सर्वांचं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. जाऊया मैदानामध्ये. सामना सुरू होतोय. 24 चेंडू 40 धावांचं लक्ष्य आहे गावदेवी वरगड या संघासमोर. गोलंदाज अर्जुन बुवा आलेले आहेत. हरिभक्त पारायण आहेत. ही माऊली बघूया पहिलं षटक घेऊन आलेले आहेत दिवसभर डिवा या संघाकडून. अगदी यष्टीरक्षक आपण कपिल म्हात्रे यांना पाहतोय. गोलंदाज राऊंड द विकेट अगदी क्रॉस रनअपनी पहिला चेंडू अर्जुन अगदी पहिला चेंडू फुलटॉस बघूया उडवलाय. 1 बाउन्स चेंडू मान्यवर कक्षामध्ये 4 धावांसाठी येतोय. स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य केले ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजनोली सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे देखील खूप खूप आभार. इथे लाईन चुकीचे आहे. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा वाईट. बघा पहिल्या चेंडूवर चौकार दुसरा चेंडू वाईट. 40 धावांचं लक्ष आहे आणि अगदी पहिल्या चेंडूवर 5 धावा आलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा अर्जुन राऊंड द विकेट. डावखुरे फलंदाज कमलाकर पाटील याच्यासाठी ऑन साइडला पटका केलेत. क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. चांगला झेल आणि पहिला फलंदाज फेल कमलाकर पाटील. किला लता दीदी यांचे देखील आज दुःखद निधन झालेले. अजय अमर असे गीत त्यांचे सदैव प्रत्येकाच्या हृदयावर घर करून गेलेले आहेत. अगदी आवाज कोणी विसरणार नाहीये आणि आज त्यांचं दुःखद निधन झालेले आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील आपण वाहिलेली आहे. भारताची गान कोकिला भारतरत्न पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलेले अगदी समोर खेळलेत. बघूया अनिल याचा प्रयत्न सफल. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी चौकार. जे खेळाडू आहेत कृपया आपण वर जाऊन बसायचंय. कोणी जिन्यावर बसू नका प्लीज. खुर्च्या नसतील तर त्या खुर्च्या आम्ही तिथे अगदी बघा शिस्तबद्ध स्पर्धा खेळली जाईल. आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही आपणास विनंती करतोय. शरदजी भोईर माझे अध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+. आपण जर क्रीडानगरी मध्ये असाल तर आपण व्यासपीठावरती यायचंय. शरदजी भोईर
जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचे सर्वे सर्वा अतिशय चांगला कडक फटका अगदी सेवकच्या अंदाजाने हा फटका केले होते आणि चेंडू जातोय डीपीचा स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय आणि धावसंख्या 15 झाली आहेत. इथे ऑन साइडला अजून एक फटका उडवलाय आणि हा चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 1 बाउंड चौकार. जे प्रेक्षक आहेत आणि आमचे पंच मैदानाच्या बाहेर गेलेले जुने चेंडू आपण जमा करायचे आहेत. आपल्याला भरपूर जुने चेंडू लागतील इथे आणि आपल्याकडे जुन्या चेंडूंची व्यवस्था जास्त नाहीये. तरी सीमारेषेच्या बाहेर मॅच बॉल जे जातात ते आपण मैदानामध्ये पुन्हा फेकून द्यायचे. प्रेक्षक वर्ग असतील खेळाडू असतील विनंती आहे तुम्हाला. धन्यवाद. शेवटचा चेंडू अगदी वेगवान फलंदाजी विजय याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज धावचीत बाद. लेगबाईचा इशारा होता पंच सुनील म्हात्रे सरांचा. धावा येवोत कशा येवोत. धावसंख्या झाली ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20. अगदी अर्ध्या धावांचा पल्ला गाठलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 24 मध्ये 40 बनवायचे आहेत आणि पहिल्या 6 मध्ये 20 बनवलेले आहेत. म्हणजे एक चांगली सुरुवात पॉझिटिव्ह सुरुवात आहे गावदेवी वरगड संघाची. बघूया जय भोलेनाथ सरवलीपाडा संघासमोर चालू सामन्यातून दिवास्फोट दिवा की गावदेवी वरगड. गावदेवी वरगड की दिवास्फोट दिवा. 18 मध्ये अजूनही 20 वाचवायचे आहेत आणि बघूया संघनायक कोणावर विश्वास दाखवतोय. अगदी आज रत्नकांत म्हात्रे देखील फिट नाहीयेत आणि 12 मॅनच्या भूमिकेत आमच्या समालोचक कक्षामध्ये ते उपस्थित आहेत. बघूया कृष्णा मडवी येतोय अगदी सांघिक दुसरं षटक घेऊन दिवसफोट दिवा या संघाकडून. 18 मध्ये 20 वाचवायचे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. या सामन्यावर जर वापसी करायची असेल तर अगदी निर्धाव आणि विकेट घ्यावे लागतील. अगदी चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली गावदेवी वडगर संघाच्या फलंदाजाकडून. कमलाकर 2 चेंडू मध्ये 4 धावांचं योगदान दिलं. विजय खेळतायत 4 चेंडूंशी 14 वर. अगदी चांगली फलंदाजी. बघूया कृष्णा. वेलकम रुपेश न्यू मिलन पायगाव. गंगामाता गुंदवली बंदरामारुती काल्लेर अमर स्पोर्ट कासने आणि न्यू मिलन पायगाव हे 4 संघ यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दिवसातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. यानंतर चालू सामन्यातून विजेता संघ आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा, त्यानंतर गंगामाता गुंदवली बंदरामारुती काल्लेर अमर स्पोर्ट कासने आणि न्यू मिलन पायगाव ही शेवटची लढत पहिल्या फेरीची. बघूया आजच्या दिवसावर कुठला संघ आपलं नाव कोरतोय. चला वेल कमी घ्या. अगदी आज सामने देखील उशिराने सुरू झालेत कारण की भरपूर मोठा कार्यक्रम आपण पाहिला. लोकार्पण 16 या क्रीडानगरीचा प्रवेशद्वार, व्यासपीठ, प्रेक्षक गॅलरी आणि ओपन जिम आणि हरी धाबा
शेवटी नशीब या दाब्याचं नाव आहे आणि हा चेंडू जातोय सीमा पार, चौकार येतोय. झाले 24 आणि वैयक्तिक 20 वर खेळतोय, सॉरी 18 वर खेळतोय, चौकार आलेले. बघूया गोलंदाज कृष्णा या इथे ऑन साइडला फटका टर्न केलाय. मिड विकेट वरून चेंडू डीप मिड विकेट वर ट्रॅव्हल झाला होता. एक जाईल, चांगले क्षेत्ररक्षण होते. एकने धावसंख्या झाली ती 25 धावा झाल्यात, 40 बनवायचे म्हणजे इथून 15 धावांची गरज आहे विजयासाठी गावदेवी वरगड संघाला. अतिशय चांगलं भव्य आणि दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. गावदेवी स्पोर्ट रांजणोली आणि जयरी स्पोर्ट रांजणोली या संघाच्या वतीनं अतिशय चांगला चेंडू, टप्पा चांगला ठेवला होता. फलंदाज राजूला बीट केलं होतं पहिल्या चेंडूवर. अगदी गोलंदाज कृष्णा मडवी यांनी आउटसाइड ऑफस्टॉम वरचा चेंडू होता. पायांची हालचाल फुटवर्क पाहायला मिळालं नव्हतं. जागेवरच खेळण्याचा प्रयत्न केला होता. परिणाम स्वरूप चेंडू यष्टीरक्षक कपिल म्हात्रे यांच्या हातामध्ये विसरतोय. कृष्णा मडवी राजू याच्यासाठी इथे बघूया, इथे लाईट चेक करावी लागेल. अगदी पंचांचे दोन्ही समांतर आउटसाइड लेग स्टंप ला सोडून जाणारा चेंडू पंच सुरेश गरज सरांनी वाईट घोषित केले आणि एक धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती 26 वर. 26 धावा 40 बनवायचे आहेत. 14 धावा दूर आणि पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी, निर्धाव चेंडू. अगदी फलंदाजाच्या फुटवर चेक करून चेंडू हाताळतोय गोलंदाज कृष्णा. कृष्णा यांनी आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 4 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च केलेत, 2 डॉट, 1 चौकार, 1 सिंगल आणि 1 वाईट अशा 6 धावा खर्च केलेत. पुढील चेंडू या इथे फटका केलेत, उंची जास्त लांबी कमी, अनिल चेंडूच्या खाली आणि अप्रतिम झेल. राजीव याची केली होती फेल, चांगला झेल. अगदी वाईडिश लॉंगन आणि काऊ कॉर्नर रिझनवर अनिल उपस्थित होते. चांगला झेल टिपले आणि गावदेवी वरगड संघाला लागलेला तिसरा धक्का आहे. जयेश येतोय क्रमांक 5 वर. अतिशय चांगला चेंडू, अगदी चेंडूला खोदून काढलेले बघूया. एक्स्ट्रा कव्हरेज मधून चेंडू डीप कव्हर वर कैलास भोईर यांच्याकडून पकडलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि धावसंख्या झाली ती 27. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे. 12 चेंडू 13 धावा.
12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे विजयासाठी. गोलंदाज कैलास भुईर येतोय सांघिक तिसरं षटक घेऊन. बघूया अजूनही उदय म्हात्रे आणि शशी म्हात्रे पर्याय आहे. मात्र तिसऱ्या षटकामध्ये कैलास भुईर किती धावा वाचवतोय ते महत्वाचं आहे. 12 मध्ये 13चं समीकरण. अगदी दिवा एक्सप्रेस उदय म्हात्रे आणि शशी म्हात्रे देखील गोलंदाज आहेत संघामध्ये. पहिला चेंडू अगदी स्विंग अँड मिस गती परिवर्तन. कैलास यांनी आपल्या गोलंदाजीतून चांगलं प्रभावित केलेले. चालू हंगामाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी करताना आपण पाहिलेले आहे. पहिला चेंडू अगदी विजय या फलंदाजासाठी निर्धाव टाकलेले. चांगली सुरुवात केलेली. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेटने ऑन साइडला चेंडू खेळलेत. बघूया अनिल चेंडूच्या समोर आहेत. दुसरीचा प्रयत्न आणि ते फेकी रॉंग अँड पाहायला मिळते. अगदी बॉलर एंडला जरी आपण थ्रो केला असता तरी कदाचित या चेंडूवर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र क्रिकेटला जरतरची भाषा चालत नाहीये. धावसंख्या 2 ने वाढून झाली आहे ती 29 धावा झाली आहेत. 11 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10. ओव्हर द विकेट कैलाशाचा चेंडू आणि या चेंडूवर आक्रमण. अर्जुन बुवा फक्त चेंडूकडे बघत राहिले. दस्तक पे मस्तक देती हुई गेंद 6 रन के लिए. आज धावांचं समीकरण आहे. चेंडू हवेमध्ये आहे. बघूया कृष्णा या मडवी चेंडूच्या खाली चांगला झेल. याआधी विजयांच्या बॅट म्हणून तब्बल 28 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. त्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांचा देखील समाविष्ट आहे. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. मात्र विजयांनी विजयी पारी केलेली असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या 35 वर थांबलेली आहे. अजूनही 8 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. जो षटकार गेलेला आहे आणि अर्जुन याच्या गोलंदाजीतून पहिल्या 20 धावा आलेल्या आहेत. या कुठेतरी सामन्याचं टर्निंग पॉइंट निश्चितच गावदेवी वडगर संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतील. चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडू टाकलेला आहे. 7-5. बघा षटकार गेला आणि त्यानंतर कुठेतरी थोडासा अडचणीमध्ये दिवसभर दिवा संघ. 7-5 या इथे फटका खेळलेत. बघूया अनिल तिथे उपस्थित आणि चांगला झेल. बघा षटकार खाऊन देखील कैलाशाने तिसऱ्या षटकामध्ये अगदी 2 फलंदाज तंबूच्या रस्त्याला पाठवले. त्यांनी 8 धावा खर्च केल्या होत्या. क्वेश्चन आता 6-5 रोखण्यासाठी किरण, उदय की शशी.
26 जानेवारीच्या दिवशी हा गीत जर आपण ऐकलत नाही तर तो दिवस आपल्याला अपूर्ण वाटेल. आणि प्रल्हाद शिंदे यांच्याविषयी बोलायचं झालं तर सत्यनारायणच्या पूजेमध्ये जर सत्यनारायणची कथा ऐकली नाही तर ती पूजा देखील अपूर्ण राहील. असे अजर अमर हे संगीतकार होऊन गेलेले आहेत आणि त्यांना खरोखरच या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली असेल. तर निश्चितच कैलास भोईर याच्यासाठी पिंपळनेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच फुलाजी हिताडकर, हनुमान पाटील, मणिलाल पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र ते चेंडू सीमा पार जय याच्या बॅट मधून येतोय विजयी षटकार. विजय गावदेवी वरगड संघ